हॅलो गायज, इट्स मी साक्षी. एवढ्या भारी भरकम नाईट आऊट नंतर आम्ही सकाळी उठलो. खूप मूवीज बघितल्या. त्याच्यानंतर मग उठलो. ही आहे प्रतीक्षा, ही आहे मयुरी, ही आणि ही आहे आमची स्वरा. आणि सगळ्यांचे मी डार्क सर्कल्स दाखवत होते की बघा सगळे कसे रात्री एवढ्या दमून मस्ती करून उठलेले आहेत. ती आहे चेतनाजी तिच्या मांडीवर लेटलेली आहे. मग मी निघाली माझ्या मेसमध्ये जायला हॉस्टेलकडे, कारण की मला माझे फेवरेट उत्तप्पे खायचे होते तिथं जाऊन. हे आहे ब्लॉसमचे ट्रीज आमच्या नाशिकच्या साईडला, फुटपाथला तुम्हाला ना खूप बघायला भेटतील उन्हाळ्याच्या टाईमला. मग मी मेसमध्ये आली. मी माझे फेवरेट उत्तप्पे खाल्ले खोबऱ्याच्या चटणीबरोबर. मग मी वरती आली, आंघोळ केली, बेड आवरलं, कपाट आवरलं आणि मग त्यानंतर परत एकदा फेस वॉश केलं. विचार केला की आज थोडंसं ना आपण नटून थटूनच घेऊ. मग मी गार्नियरची विटॅमिन सीची क्रीम लावायला सुरुवात केली. खूप दिवसांनंतर लावत होती. मला दीदीने ही क्रीम रोज यूज करायला लावले बिकॉज तिला फरक दिसला या क्रीमनी, म्हणून मी पण लावायला सुरू केली. मला काय एवढा दिसत नाही आहे फरक, बट शी इज बीन यूजिंग इट फॉर 3 to 4 or 5 to 6 years नाव, स्कूल टाईमपासून. मग मी आयलायनर लावलं, मग मी लिपस्टिक लावली, बट मला काय एवढा खास फरक नव्हता वाटत. मग विचार केला की आय गेस मी केस नीट आवरलेले नाही आहे म्हणून. मग मी केस पण आवरले, बट एवढं काय मला छान नव्हतं वाटत स्वतःला बघून. बट स्टील आय वॉज चलो फ्लॉन्ट करणं तो बनता है, कारण की एवढी मेहनत घेतली आहे लुकसाठी. बट आय प्रेफर की मी पावडर लावणंच ठीक आहे आजकाल. मग मी त्याच्यानंतर कपडे काढायला गेली. खाली पडत होते अर्धे कपडे, बट ठीक आहे, ती माझी मेहनत थोडी वाया जात होती. बट कसं ना कसं करून मी ते कपडे काढले वरतून टेरेसवरून, आणि मग खाली येऊन त्या कपड्यांच्या मी घड्या घातल्या. मग मी झेरॉक्स काढायला बाहेर निघाली आणि मी विसरली की तो दिवस होता संडे, आणि संडेला झेरॉक्सचे दुकानं बंद राहतात. मग विचार केला की जाऊ थोडं 5-10 रुपयाचे व्हील्सच आणू. मग माझे गिल्टी प्लेशर्स पूर्ण करत होती, एक्सरसाइज करत होती, बट आता काय करणार, खावं तर लागतंच. मग मी श्रुतीबरोबर माझ्या बॅडमिंटनची प्रॅक्टिस केली खाली, आणि मग मी इथं घाम दाखवताना की बघा आम्ही किती खेळली. आणि मग त्यानंतर ना श्रुतीने बोललं की चला आपण वॉटरमेलन खाऊ. मग मी बोलली की ठीक आहे चला. मग मी तिच्या इथं फेस वॉश केला. मग ती आम्हाला दाखवत होती की मी न्यू ट्रिक शिकले वॉटरमेलन कापायचा. म्हणलं की दाखव. तर हे होतं, ती गोल अशी कापत होती आणि आम्ही तिला बघून हसत होतो की व्हॉट इज दिस. बट कधी कधी नवीन ट्राय करायला लागतंच. तर मग इथं काकांना ना म्हणजे खूप असं छातीत दुखून आलं, म्हणून ते रात्रीच्या किती 11:30-12 वाजता हॉस्पिटलला घेऊन गेले त्यांना. आणि इथं काकूंना ऑर्डर आलेली मॅगी आणि उपमाची. मग तेच बनवत होतं. मग त्याच्यानंतर आम्ही घरी वरती हॉस्टेलला गेलो. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मला ट्रेकला जायचं होतं. सो दॅट वॉज द डे. टाटा बाय बाय.